महाराष्ट्र प्रशासनातील अत्यंत कडक, शिस्तप्रिय आणि आपल्या धडक निर्णयांसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी म्हणजेच अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा मोठ्या राजकीय आणि प्रशासकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी राज्यातील हॉटेल्स, उपहारगृह आणि डेअरींवर केलेल्या धडक कारवायांचं सत्र सुरू असतानाच आता त्यांच्या स्वतःच्याच विभागात मोठा उद्रेक पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहसंचालक तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेत थेट अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. 15 जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या या निवेदनाने संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात आणि राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली आहे. केवळ कर्मचाऱ्यांचाच रोष नाही तर दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयानेही एफडीएच्या कारवाईच्या पद्धतीवर ताशेरे ओढत तुकाराम मुंढेंना दुहेरी धक्का दिलाय. छत्रपती संभाजीनगर येथील एफडीए प्रयोगशाळेत सध्या सर्व काही आलवेल नसल्याचं समोर आलंय. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रार पत्रात अनेक धक्कादायक बाबींचा उल्लेख केलाय. सर्वात मोठा आक्षेप म्हणजे प्रयोगशाळेत अचानकपणे लागू करण्यात आलेली 2 शिफ्टची कार्यपद्धती. कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा आवश्यक ती पूर्वतयारी न करता 2 शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यासाठी लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा आणि संसाधने उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांना सकाळी 9 वाजल्यापासून थेट रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजेच उशिरापर्यंत काम करावे लागत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. इतकंच नाही तर शनिवार, रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही कामावर हजर राहण्याचे कडक आदेश देण्यात आलेत. सतत बदलणारे आदेश आणि कार्यालयीन वेळांमुळे कर्मचाऱ्यांचे प्रचंड संभ्रम आणि तीव्र असंतोषाचं वातावरण निर्माण झाले. कर्मचाऱ्यांच्या निवेदनात केवळ कामाच्या वेळेचाच प्रश्न मांडलेला नाही तर अन्न व औषधांच्या नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. प्रयोगशाळेत आधीच मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. अशा स्थितीत प्रलंबित नमुने लवकर निकाली काढण्याच्या घाई गडबडीत विश्लेषणाच्या गुणवत्तेशी तडजोड केली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. भारतीय औषध संहिता IP, ब्रिटिश BP आणि USP अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उच्च मानांकांनुसार औषध व अन्न नमुन्यांची अचूक तपासणी करण्यासाठी ठराविक वेळ देणं अत्यंत आवश्यक असतं. एका विश्लेषकाकडून दरमहा ठराविक मर्यादेपर्यंतच अचूक विश्लेषण होऊ शकतं. मात्र त्यापेक्षा अधिक नमुने तपासण्यासाठी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त दबाव टाकला जातोय. त्यामुळे तांत्रिक सहाय्यक व उपकरणांशिवाय घाईत केलेल्या तपासण्यांमुळे अहवालाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची आणि चुका होण्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रयोगशाळेतील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या सह्यांसह मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे 4 मुख्य मागण्या सादर केल्यात. पहिली मागणी म्हणजे 2 शिफ्टची ही जाचक कार्यपद्धती तात्काळ रद्द करण्यात यावी आणि शासन निर्णयानुसार पूर्ववत कार्यालयीन वेळ लागू केली जावी. दुसरी मागणी म्हणजे इतर शासकीय कार्यालयांप्रमाणे शनिवार आणि रविवारच्या शासकीय सुट्ट्यांचा लाभ कर्मचाऱ्यांना पूर्ववत मिळावा. तिसरी मागणी म्हणजे प्रयोगशाळेतील रिक्त पदे तातडीने भरून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे आणि अतिरिक्त कामाची दखल घेऊन त्यासाठी योग्य भत्ते व सुविधा दिल्या जाव्यात. आणि चौथी सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे अन्न व औषध नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता घाई गडबडीत नमुने निकाली काढण्याचे दबाव तंत्र थांबवण्यात यावे. एकीकडे स्वतःच्याच कर्मचाऱ्यांच्या बंडामुळे तुकाराम मुंढे अडचणीत आले असताना दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांना दुसरा मोठा धक्का दिला. नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा अन्न परवाना रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले. केवळ 1-2 चुरळे आढळली म्हणून थेट परवाना रद्द करणं किंवा हॉटेल बंद करणं योग्य नाही असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्याचसोबत एफडीएने केवळ खासगी आस्थापनांवरच कडक कारवाई करू नये तर मंत्रालय, उच्च न्यायालय आणि इतर शासकीय व निमसरकारी आस्थापनांमधील कॅन्टीनचीही तातडीने पाहणी करावी आणि त्याचा अहवाल शुक्रवारी न्यायालयात सादर करावा असे थेट निर्देश दिलेत. या न्यायालयाच्या भूमिकेमुळे एफडीएच्या एकतर्फी कारवाईच्या चौकटीवर प्रश्न निर्माण केले जातात. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गेल्या काही काळापासून भ्रष्टाचाराच्या आणि लाचखोरीच्या आरोपांमुळे एफडीए खातं चर्चेत आलं होतं. या खात्याचा कारभार सुधारण्यासाठी आणि कडक शिस्त आणण्यासाठी राज्य सरकारने 25 मे रोजी IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची एफडीए आयुक्तपदी नियुक्ती केली होती. पदभार स्वीकारल्यापासून मुंढे यांनी राज्यात कारवायांचा धडाका लावला खरा, पण आता स्वतःच्याच विभागात निर्माण झालेला असंतोष आणि उच्च न्यायालयाची कारणे दाखवा भूमिका यामुळे मुंढे यांच्या समोरील अडचणी वाढल्यात. आता या संपूर्ण
संपूर्ण वादावर आणि 29 कर्मचाऱ्यांनी केलेल्या गंभीर तक्रारीवर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ काय पावले उचलतात आणि तुकाराम मुंढे यावर काय उत्तर देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय। दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।